दीपक काटेने माझ्यावर हल्ला केला असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। हल्ल्यानंतर आयोजकांनी पोलिसात साधी तक्रारही केली नाही असं सुद्धा गायकवाड यांचं म्हणणं आहे। भाजपच्या पीआर टीमनं व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल केला। दीपक काटे हे सातत्यानं बावनकुळेंसोबत दिसतात। दीपक काटेची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं सुद्धा प्रवीण गायकवाडांनी म्हटलेलं आहे। दीपक काटेचा गर्व आहे असं बावनकुळे म्हणतात। त्यामुळे प्रवीण गायकवाडांनी बावनकुळेंचा व्हिडिओ देखील दाखवला यावेळेला आणि देवेंद्र फडणवीसच दीपक काटे यांच्या पाठीशी असल्याचा आरोप सुद्धा प्रवीण गायकवाडांनी केलाय। दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे। आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांनी शिक्षा भोगलेली आहे। जवळपास त्यांच्यावर खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे, तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे। न्यायालयासमोर दीपक काटेचे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली गेली नाही। ज्या आरोपीला मोका लावणं गरजेचं आहे आणि जेरेबंद करायला गरजेचं आहे, तर त्यांना मुक्त सोडलं गेलं, ते आत्ता सोडलेलं आहे। त्यांना ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा, तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागं देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी। प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, गॉडफादर म्हणतात। त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे, गॉडफादर म्हणतात। आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागं देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे। दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत त्यांनी माझ्यावर हल्ला केला, कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून आयोजकांकडून कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या पीआर एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली, याचा अर्थ काय घ्यायचा? आम्ही सोबत सोलापूरपासून निघालो। सोलापूरपासून निघाल्यानंतर आमचा जी टोल नाक्यापासून जी पाठलाग करत होते, दादाचे मोठं स्वागत करण्यासाठी लोक आले होते। त्या लोकांमध्ये ते लोक होते। दादा एकटे पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन संपूर्ण कट घडवून आणून हत्येचं प्रकरण त्यांचं चालू होतं, दादाला जीवे मारण्याचं प्रकरण चालू होता। तीच जी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो, त्यांनी म्हणते ते तोंडा मारला म्हणजे हत्येचं प्रकरण नाही, जीव मारणे का ही केलं म्हणजे पोलिसाचं उडवाउडवीचं ही झालं। आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होतो, पोलिसांनी एकही ऐकून घेतलेलं नाही। प्रवीण गायकवाडजींच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जेव्हा मी गेलो होतो 2.5 वर्षापूर्वी, त्यावेळी दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल, या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत। आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो, जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो। दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे, नियमाप्रमाणे सर्व कारवाई केली पाहिजे। हे पोलिसांना या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे। अजून जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील, पण अशा हल्ल्याला समर्थन नाही। पुण्यात आलो, आज ते पुण्यात होते म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि सारा वृत्तांत जो आहे आणि माझा जो संशय आहे की चंद्रकांत बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे जे सहकारी आहेत किंवा सातत्याने आपल्याला दिसतंय की माझ्यावर ज्यांनी हल्ला केला ते दीपक काटे यांच्याबद्दल माझं जे मत आहे की दीपक काटे सगळीकडं त्यांना गॉडफादर म्हणतात आणि दुसरीकडं बावनकुळे हे त्याला मुलासारखं मानतात आणि तू निर्दोष आहे, त्यांच्यावरचे गुन्हे माफ करतात। हे सगळं जे नातं आहे ते मी त्यांच्या लक्षात आणून दिलं। याच्यामध्ये गृह मंत्रालयाने लक्ष घातलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, हे मी त्यांना सांगितलं। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्याची परिस्थिती जी आहे आणि कदाचित आज माझ्यावर अन्य काही लोकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात, याची मी माहिती त्यांना दिली। साहेबांनी मला असं सांगितलं की या संपूर्ण परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे, संपूर्ण माहिती घेऊन सरकारला मी माझ्या पद्धतीने ही सगळी माहिती कळवणार आहे। सुरक्षेच्या बाबत जो तुम्हाला सुरक्षा पुरवण्याचा विषय जो आहे तो गेला, मला त्यांनी विचारला की बाबा तुम्ही पोलीस संरक्षण का घेत नाही, तर मी म्हणलो माझा अक्कलकोटचा जो अनुभव आहे
तो अत्यंत खराब आहे. जिथं गुन्हा घडलेला आहे, माझ्या जीविताला धोका झालेला आहे, अशा ठिकाणी सुद्धा पोलीस सहकार्य करत नाही. आणि मंत्रालयातनं मुख्यतः अनेक असे प्रमुख मंत्री आहेत, ते तिथं सातत्याने दबाव ठेवून आहेत की बेलेबल गुन्हे धरा तुम्ही आणि 1.5-2 दिवसामध्ये ते दीपक काटेंना सोडून द्या. सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की जी मी सकाळी पत्रकार परिषदमध्ये सांगितली की जानेवारी महिन्यामध्ये त्याला आर्म ऍक्टमध्ये बेल मिळालेला आहे आणि खोटी माहिती सरकारच्या वतीने पुरवली गेली की त्याच्यावर पूर्वीचे कुठलेही गुन्हे नाहीये. आता तो आर्म ऍक्ट जर लागू झाला असता, तो जर जेलमध्ये अधिक काळ राहिला असता तर त्याच्यावर मोका लागला असता. मोका अंतर्गत कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आणि मोकाचा गुन्हेगार ठरणारा दीपक काटेला बेल मिळाली आणि त्याच्यावर एक टास्क दिली, एक जबाबदारी दिली की संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटना यांचा बंदोबस्त करावा. त्याच पद्धतीने त्यांनी 2-3 महिन्यापासून प्रयत्न केले आणि सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये अशी एक संस्कृती रुजलेली आहे की गुन्हेगारांना प्रतिष्ठा द्यायची आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संपवायचं, असा माझा अक्कलकोटचा अनुभव आहे. प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधलाय, माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.